गडचांदूर येथे तालुका आरोग्य कार्यालयाच्या प्रांगणात आशा दिवस साजरा करण्यात आला। या दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या। तसंच सर्व आशांची आरोग्य तपासणी घेण्यात आली। यावेळी त्यांना त्यांच्या कामाबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं। या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समिती कोपरनाचे सभापती श्यामभाऊ रणदिवे तर उद्घाटक म्हणून महिला बाल कल्याण सभापती गोदावरी केंद्रे या होत्या। महिलांना आपण कशा प्रकारे मदत केली पाहिजे याविषयी आशांना माहिती देण्यात आली। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर जिल्हा परिषद सदस्य शिवचंद्र काळे, सुरेश केंद्रे, केशव गिरमाजी, तालुका आरोग्य अधिकारी रवींद्र बनसोडे, डॉक्टर स्वप्नील टेंभे, डॉक्टर नळे, डॉक्टर शर्मा, डॉक्टर रंगारी तसंच संदीप कांबळे, राजेश भगत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। कोपरना आणि जिवती तालुक्यातील आशा वर्कर यांना आरोग्य सेवेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आलं। तालुक्यातील सर्व गटप्रवर्तक, आरोग्य कर्मचारी, त्याचप्रमाणे तालुक्यातील संपूर्ण आशा वर्कर उपस्थित होत्या। आजपर्यंत जे कार्य करत आलात, यापुढेही अतिशय चांगलं कार्य आपण करत जावं। डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी संविधान लिहिताना कुठलाही मोबदला घेतला नाही। आज ते महामानव झाले। अशाच प्रकारचं अतिशय मोलाचं काम समाजामध्ये तळागाळापर्यंत पोहोचण्याचं, आरोग्याचं काम आपल्या हातून होत आहे। माणूस जाताना फक्त दोनच गोष्टी घेऊन जातो, एक चांगलं आणि दुसरं वाईट। दिनांक 1 फेब्रुवारी 2019 रोजी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय जिवती व कोरपडा यांच्या वतीने संपूर्ण कोरपडा व जिवती तालुक्यातील आशा कार्यकर्ती व त्यांच्या गटप्रवर्तक यांच्या सन्मानार्थ सावित्रीच्या लेकी यांचा गौरव दिन या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। उत्कृष्ट कार्य केलेले आहे, उत्कृष्ट आरोग्य सेवा दिलेली आहे, ज्या माध्यमातून बऱ्याचशा मातांचे पुनर्जीवन मिळालेलं आहे। तसेच बालमृत्यू सुद्धा टाळण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता। त्या अनुषंगाने त्यांच्या सन्मानार्थ ही कार्यक्रम आयोजित केला होता। त्यात सर्व आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या। या दिनानिमित्त एक त्यांचा दिवस म्हणून त्यांच्या मध्ये असलेले जे काही सुप्त गुण, जसे की गीत गायन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, त्याप्रमाणे खुर्ची, निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धा यासारख्या स्पर्धा आयोजित करून त्या बाबतीत सुद्धा त्यांचे सुप्त गुणांना वाव मिळण्यात यावा आणि त्या बाबतीत त्यामुळे सुद्धा त्यांचा आपण सत्कार केलेला आहे। महिला म्हणजे पुऱ्या घराचं आढळ म्हणलं तर बी जमतंय। पुऱ्या घराचा भार राहून मी महिला आज आपलं घर सांभाळून जे महिला दुर्गम भागात काम करतात म्हणलं तर किती ह्याचं दैव। सेवा देणं म्हणलं तर आज हे सेवा द्यायसाठी काही अर्कुष्ट आहेत, पैसेवाले लोक, मोठे लोक आम्ही सेवा द्या म्हणून प्रत्येकाला सेवा गणना गेल्या। ह्या सेवेचा तुम्ही अपमान करू नका। जरी करत आहे काही तुम्हाला तकलीफ झाली, मला महिलाला सांगा वाटते, मी बी तुमच्यातलीच महिला आहो। तुम्ही सेवा द्या आणि तुम्ही त्या सेवेचे दान प्राप्त करून घ्या। आजच्या दिवसाचा जो कार्यक्रम साजरा होत आहे, यामागचा जो उद्देश आहे का बा एक आशांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे आणि आशा जी आपल्या स्वतःच्या कार्यक्षेत्रात काम करते, त्या कार्यक्षेत्रामध्ये काम करताना तिला आलेल्या अडचणी आणि ती त्या अडचणीवर कशी मात करून एका छोट्याशा बाळाला ती कशी नवीन जीवदान देते आणि ती मातेला सुद्धा कशी जीवदान देते, या उद्देशाने हा आजचा कार्यक्रम घेतला गेला। प्रत्येक गोष्ट ही आपण प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक आशाचा गुणगौरव करू शकत नाही, परंतु एक असं एकमेव ठिकाण असते की सर्व आशा एकत्र आल्यानंतर त्या प्रत्येक आशांचा गुणगौरव करणे हे सगळ्यांना शक्य असते आणि हा गुणगौरव फक्त एका कुठल्या तरी कार्यक्रमाच्याच निमित्त होत असते। NTV न्यूज मराठी, गडचांदूर, चंद्रपूर।